तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे, तर त्या वर्ग समीकरण प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये जो प्रश्न क्रमांक 5 आहे, असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे खालीलप्रमाणे. तर हा प्रश्न आणि त्याच्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहे. तर आपल्याला इथे वर्ग समीकरण तयार करायचं आहे की ज्याची मुळं, जसं की पहिल्या उदाहरणामध्ये मुळं आहेत 10 आणि -10. तर याच्यात काय करायचं, पहिल्या समीकरणाला पहिलं जे मूळ आहे त्याला अल्फा मानायचं, दुसरं जे मूळ आहे त्याला बीटा. त्यानंतर पहिल्यांदा शोधायचं अल्फा अधिक बीटा, नंतर शोधायचं अल्फा गुणिले बीटा. तर हे दोन्ही शोधल्यानंतर एक सूत्र वापरायचं, आपण वर्ग समीकरण तयार करायचं. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आणि या सूत्रामध्ये किमती ठेवल्या की आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्यासाठी काय करूया, समजा अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची, म्हणजे जे वर्ग समीकरण आपल्याला शोधायचं आहे किंवा तयार करायचं आहे, ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, तर तिथं मुळं दिलेली आहेत आपल्याला. म्हणजे पहिलं मूळ किती आहे 10, म्हणजे अल्फा किती असणार 10, आणि दुसरं मूळ किती दिलेलं आहे बीटा म्हणजे -10. ओके, तर पहिला काय शोधणार, अल्फा अधिक बीटा म्हणजे 10 अधिक -10. तर 10 - 10 चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होणार. 10 - 10 किती येणार 0, म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती आले 0. आणि दुसरं अल्फा गुणिले बीटा, हे शोधायचं आपल्याला, अल्फा गुणिले बीटा. तर अल्फा गुणिले बीटा म्हणजे 10 गुणिले बीटाची किंमत आहे -10. 10 गुणिले 10 किती येणार 100. याचं चिन्ह काही नाही, म्हणजे धन आहे, अधिक आणि वजा चिन्ह काय होणार, एक धन संख्या आहे आणि एक ऋण संख्या, ऋण धन काय होणार ऋण. तर वजा 100 आले अल्फा गुणिले बीटा. आता ते केल्यानंतर सूत्र वापरायचं, वर्ग समीकरण तयार करायचं. तर ते सूत्र काय आहे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ओके, तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे 0. एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे वजा 100 बरोबर 0. म्हणजे इथं उत्तर काय येणार, एक्स वर्ग वजा 0 एक्स. ओके, 0 गुणिले एक्स म्हणजे 0 एक्स येणार, अधिक आणि वजा काय होणार वजा, हे येणार 100. आता हे समीकरण एकतर आहे असं ठेवा, किंवा मधी 0 एक्स म्हणजे एक्स त्याच्यामध्ये नाहीच आहे, तर डायरेक्ट काय लिहू शकता तुम्ही, एक्स वर्ग वजा 100 बरोबर 0. अशा सोप्या स्वरूपात सुद्धा ते समीकरण लिहू शकता तुम्ही. ओके, आता पुढचा बघूया प्रश्न. तर आता आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया. उदाहरण क्रमांक 2 मध्ये जी दोन मुळं दिलेली आहेत, पहिला आहे 1 वजा 3 वर्गमुळात 5 आणि दुसरा आहे 1 अधिक 3 वर्गमुळात 5. तर सुरुवात कुठून करायची, समजा अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. दिलेल्या वर्ग समीकरणाची किंवा जे वर्ग समीकरण आपल्याला शोधायचं आहे त्याची मुळं काय आहेत, अल्फा आणि बीटा. तर पहिलं मूळ किती दिलेलं आहे, अल्फा बरोबर 1 वजा 3 वर्गमुळात 5, आणि बीटा किती दिलेला आहे, तर अधिक दिलेला आहे, म्हणजे 1 अधिक 3 वर्गमुळात 5. तर सूत्रासाठी पहिला काय शोधायचं, अल्फा अधिक बीटा बरोबर. तर पहिल्यांदा या अल्फा आणि बीटाची बेरीज करायची, म्हणजे 1 वजा 3 वर्गमुळात 5 अधिक 1 अधिक 3 वर्गमुळात 5. ओके, तर हे केल्यानंतर 1 आणि 1 याची बेरीज किती येणार 2. 3 वर्गमुळात 5 3 वर्गमुळात 5, एकाचं चिन्ह आहे वजा, एकाचं चिन्ह आहे अधिक. तर चिन्ह भिन्न असल्यामुळे एकमेकाला काय करायचं, ते कॅन्सल. त्याचमधून तीच संख्या वजा केली आपण, कारण चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी. त्यामुळे हे त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली तर ते 0 येणार. मग 2 अधिक 0 म्हणजेच 2. तर अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आली 2 आली. आता आपण शोधणार आहे अल्फा गुणिले बीटा, म्हणजे पहिला कंस आहे अल्फाची किंमत काय आहे 1 वजा 3 वर्गमुळात 5 गुणिले बीटा, दुसरा कंस 1 अधिक 3 वर्गमुळात 5. तुम्ही हवं तर मध्ये गुणिले लिहा, दोन कंसांच्या मध्ये काही नसेल तर गुणाकार असतो. मग आता समजा असं असेल, एका कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये असेल ए अधिक बी, तर त्याचं सूत्र काय येतं, ए वजा बी आणि ए अधिक बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. तर तेच इथं आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, म्हणजे ए वजा बी, आणि इथं काय आहे ए अधिक बी, संख्या त्याच आहे. त्याचं उत्तर काय येणार, ए वर्ग वजा बी वर्ग. मग ए ची किंमत किती आहे 1चा वर्ग वजा 3 वर्गमुळात 5 त्याचा वर्ग. तर 1चा वर्ग किती येणार, 1चा वर्ग 1च येणार. परत 3चा वर्ग केला आपण, 3चा वर्ग येणार 9,
आणि वर्गमुळात 5चा वर्ग. ओके, दोघांचाही करायचा, 3चा सुद्धा करायचा आणि वर्गमुळात 5चा वर्ग. आता इथं जर तुम्ही बघितलं वर्गमुळात 5चा वर्ग, तर 5चा वर्ग किती येणार? 25. आणि परत 25, हे 25 आलं आपलं, 5चा वर्ग 25. आणि परत 25चं वर्गमूळ घेतलं तर 5 5 25, म्हणजे 25चं वर्गमूळ 5. थोडक्यात 1 वजा 9 गुणिले, हे वर्गाला वर्गमूळ जाणार आणि किती राहणार? 5. ओके, तर याच्यामध्ये 1 वजा 9 गुणिले 5 केले आपण. 9 गुणिले 5 किती येणार? 45. 1चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी. म्हणजे 45 मधून 1 वजा केलं तर किती येणार? 44. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? ऋण. ऋण 44. म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आले? ऋण 44. मग वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर हे काय आहे? आपलं वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. तर याच्यामध्ये एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा आपण आधीच शोधलाय. अल्फा अधिक बीटा त्याची किंमत किती आहे? 2 आहे. तर ती इथे आली 2 आणि त्याला एक्स जोडायचे, 2x अधिक अल्फा गुणिले बीटा आत्ताच आपण किंमत शोधली, तर ती किती आलेली आहे? वजा 44 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग वजा 2x अधिक आणि वजा, तर ही चिन्ह अधिक आणि वजा काय राहणार? वजा 44 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग वजा 2x वजा 44 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. तर आता आपण उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये जी वर्ग समीकरणाची मुळं आहेत ती आहेत 0 आणि 7. तर पहिली स्टेप काय करायची आपण? तर त्या समीकरणांना समजा अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं काय आहेत? अल्फा आणि बीटा. म्हणजे पहिलं मूळ किती आहे? अल्फा बरोबर किती असणार आहे? 0. आणि बीटा बरोबर किती असणार आहे? 7. तर हे पहिल्यांदा आपण लिहून घेतलं. त्यानंतर पुढे काय करायचं? तर पहिल्यांदा अल्फा अधिक बीटा किती येतोय तो शोधून घ्यायचा. म्हणजे 0 अधिक 7. तर नक्कीच 0 अधिक 7 म्हणजे 7 येणार. अल्फा अधिक बीटा. त्यानंतर दुसरं शोधायचं अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा म्हणजे 0 गुणिले 7. कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर 0च येणार. ओके, म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती आला? 0. आता वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र लिहायचं. ते सूत्र काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर हे काय आहे? वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. तर याच्यात किमती टाकायच्या. म्हणजे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा, सॉरी इथे अल्फा अधिक बीटा लिहायला पाहिजे, सॉरी अल्फा अधिक बीटा. तर त्याची किंमत किती आलेली आहे? अल्फा अधिक बीटाची 7. त्याला काय जोडायचं आहे? एक्स. आणि अल्फा गुणिले बीटा, तर अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आहे? 0. म्हणजे आपल्याला पाहिजे असणारं समीकरण काय आलं? एक्स वर्ग वजा 7x अधिक 0. हे तुम्ही लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालतंय. डायरेक्ट काय लिहा? 0. म्हणजे जे वर्ग समीकरण आपल्याला पाहिजे आहे ते काय आहे? एक्स वर्ग वजा 7x बरोबर 0. हे आपल्याला पाहिजे असणारं समीकरण आहे.